माझे मित्र चितके नासकी आहेत ना, समोर समोर दिसलं तरी थांबणार नाही, थोडं पुढे जाऊन थांबणार आणि म्हणणार अरे मुन्या इथं काय करतो. तीच काय नाही तुम्हाला समोर समोर दाखवतो. सोन्या भाई आलता आपल्या घरापाशी गाडी लावा, त्याने भाई आपलं घर पाहून मी 2 किलोमीटर पुढे गेला तिथून हात करतोय, अरे तिकडे घर आहे तुझं. म्हणलं तुमचं काय नाही कोणा आमच्याच माहिती समजून घ्या तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मुन्या ब्लॉगर आणि तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि सोन्या भाई आलता भाई, त्याने मला न पाहता पुढे गेला का मला ब्रेकअप झालं, एवढं वाईट नव्हतं वाटलं, तेवढं तवा वाटलेलं. एवढ्यात अथर्व आलता आपल्याला न्यायला आणि मग तेवढं सोन्या भाईला पण चौकात सोडवायचं होतं. म्हणलं चला आता ना झाला गाड्या. मग भाई सोन्या भाईला चौकात सोडलं की मी चाललेलो बघा फुकटच्या लग्नात. मला आमंत्रण नव्हतं काय नव्हतं, अथर्वच्या ओळखीने मी पण चाललेलो. मग भाई आता म्हणलं जेवण केलं शेळीतून जायचं ना, फुकटचं कधी सोडायचं नाही. पण काय सगळं प्लॅन यायचं चिन्ह झाला नाही का, मग जाऊ द्या म्हणलं जेवण वगैरे जाऊ द्या, आपलं बाउल घेऊ पार्सल घरी जाऊन खाऊ. पण भाऊ बाउलची क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम भारी नाही का, म्हणून 2 पार्सल केलं, घरच्यांना नेलं. म्हणलं आता घरचे आपलं नाव घेतात 2-3 दिवस भाई. मुन्या पण 2-3 दिवस भाई लय टाका दिसून तुम्हाला, बाकी काय नाही. अथर्व आलता घरी, मला दिलं सोडून आणि गेला ते निघून. आणि त्याला जाता जाता सांगितलं भाई उद्या शाळेत कार्यक्रम आहे, आपल्याला उद्या शाळेत जावं लागत आहे. तेवढे चिवचिव आणि चिवचिवचा मोठा भाऊ आला, त्यानं केलं. म्हणलं शेकायला ये सासू घेऊन येतो म्हणलं, पण आलाच नाही. दुसऱ्या दिवस आला भाई, दुसरा दिवस जसा आला तसं आपण शाळेतच गेलो. शाळेत गेलतो, हिरवळ पाहिला एकदम नाथखळ हिरवळ होती, झाडाला पाणी बिनी दिलं नाही का सरांनी. मग म्हणलं आता नाच झाला गाड्या, जसा नाच झाला तसं झाला भाई. पण आमच्या वस्तीतले पोरं हुडकायला लागलो पण एक भेटलं नाही. नाचकर पहिल्यांदा भाई हे 2-3 भेटले नाही काय. आमच्या वस्तीतली सगळ्यात नाचकी पोरं हिरवळ पाहण्यासाठी शाळेत येतात, शिकायला तर कधी आले नाही. एवढ्यात मोहित्या आला, मोहित्या मोबाईल काढता काढता पाहिलं तर 50 रुपये पडलं. मोहित्याला म्हणलं अरे भाऊ स्टिंग आणून देतो तुला, तसेच पैसे घेऊन पडणार होतो. पण मोहित्या नाचक्याला कळलेलं मी पैसे घेऊन पडणार. मग त्याने 1 रुपया नाही दिला. त्याला म्हणलं आता तू जायतून 2 काम झालेले. आमच्या सोबतचा पोरग भाई जाळीवून उडी टाकून आत गेलता, कशाला गेलता तुम्ही समजून घ्या नाही का, थोडंफार तुम्हाला पण समजतं. सगळे पोरं खच्ची झालेले, शिकत कोणी नाही, फक्त क्रीडा स्पर्धा आहे म्हणून सगळे आलेले. अथर्व दरेकरला काल रात्री सांगितलं भाऊ तू शाळेत ये. शाळेत आलो, त्याला कॉल केला, भाऊ म्हणलं मी आता झोपलेलो मी नाही येत. त्याला म्हणलं तू नाच के जाळी कधी सोडत नाही. अरे म्हणलं आता ना झाला गाड्या. आता भाई सुट्टी नोट कार्यक्रम तेवढ्या सॅम भाई आलता भाई, सगळी त्याची फौज घेऊन. फौज म्हणजे अख्खी टोळीच होती त्याची. तर भावांनो याचे पार्ट 2-3 होते, पण ब्लॉग मध्ये घ्यायसारखं लय काय काय, पण काय करावं नाही का, एका ब्लॉग मध्ये एवढं घ्यायचं म्हणलं शक्य नाही. आपण भेटू अशा एका दुसऱ्या ब्लॉग मध्ये.